धाकटी बहीण होती पण जीव कोणी लावला द्रौपदीने. चुलत बहीण होती की नाही. उद्धव म्हणे आपलं ते आपलं परक ते परक. हा मग आपलं ते आपलं काही नाही, आपलेच आपले गेले उडत. ते काही आपला विचार करत, जो आपला स्वीकार करत नाही. गीतेत सुद्धा सांगितले जो आपला स्वीकार करत नाही त्याचा आपण स्वीकार करू सोडून द्यायचं. विचार करायचा नाही आणि असा विचार सुद्धा असा करायचा की नाही तो माझ्याशी का नाही बोलला, नाही बोलला तर नाही बोलला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण माणसं जडतात. आता नवीन रोग आलाय जडका रोग. पठाडे महाराज खूप सुंदर सांगतात जडका रोग. कोरोना सुद्धा लस आहे पण या रोगावर लस नाही. पोटात दुखणे, मळमळ होणे, दुसऱ्याची प्रगती बघितल्यावर त्याला करमत नाही म्हणून त्या रोगाची वाटा आपल्याला त्याच्यात काय विचार करायचा. तुम्ही गोळी जरी घेतली, इंजेक्शन जरी घेतलं, सलाईन जरी घेतली, महिनाभर तुम्ही भरती जरी राहिले तरी तो रोग काही अंगातून निघणार नाही. तो रोग फक्त एका गोष्टीने निघतो, भगवंताच्या नामस्मरणाने आणि भगवंताच्या संगतीत, संतांच्या संगतीत. म्हणून मी एक विनंती करू का, शेवटची चाल माझ्या भावाला वाजू देता. अरे ये ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेवटची जयंती तुकाराम महाराज म्हणलं तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुमची शुद्ध. नवविधा भक्ती श्रवण कीर्तन मनन अनेक भक्ती आहे. आणि तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय, माय श्रवण करताय तुम्ही, मी कीर्तन करते. म्हणून एक भक्ती तुमच्या अंगाला लागू झाली पाहिजे की नाही. बस आऊ नाही सांगत झाला आपला टाइम पण झाला. ठीक आहे घेता का चाल घेता.
पडे भाई म्हणून कारण महाराज शेवटच्या चरणात सांगताय की संतांच्या सहवासात राहा आणि भगवंताचं नामस्मरण करा, त्याच्यातच तुमचं कल्याण आहे. तेव्हा कुठे तुम्हाला भक्ती लागू येईल. थोडंसं नामस्मरण करू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली आम्हाला काही माहित नाही. आमच्या इकडे 3 कडवे झाले ना, 2 कडवे झाले की ज्ञानेश्वर माऊली, मग परत थोडस सांगायचं, मग मी खबर चालेल चालेल चालेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवनात जर कधी तुमच्या गावात मी आली तर हा जो शेवटचा बाकी एक मी तुका म्हणे कृपा तरी नारायण तरी हे वर्मा याचा भावार्थ लय बाकी आहे अजून, पण तो काही सोडून होऊ शकत नाही. 12 वाजे लोक बसाल का तुम्ही? सांगू का मी? मला जायचंय ना, पण चांगलं असतं नाही, पण तुम्ही मस्त अशा बसल्या, कोणी सुटून गेला, खूप आनंद वाटला. भव्य सुंदर असं नियोजन आहे आणि आपले धोंडू महाराज यांनी मला ही सेवा दिली, यांचे सुद्धा आभार. तुमचे सुद्धा आभार की तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये जसे तसे बसले, हल्ले नाही, डुलले नाही, काहीच नाही, म्हणून यांच्यासाठी टाळ्या. तुमचे सुद्धा आभार. आणि घरी घेऊन जा. मी जे काही सांगितलं चुकीचे शब्द घेऊन जाऊ, चांगलं घेऊन जा. याची त्याची चपला नेऊन चांगलं घेऊन जा. आणि आपले पेटीवाले काका यांचे सुद्धा आभार, विनेकरी काका यांचे सुद्धा आभार, आपले धोंडू महाराज यांचे सुद्धा आभार, आणि रामभाऊ पांढरे अर्जुन महाराज यांचे सुद्धा आभार. गावातील समस्त ताळकरी बापू महाराज यांचे सुद्धा आभार. आणि आपले वैभव दादा उत्कृष्ट असा मृदंग वाजवला म्हणून यांचे सुद्धा आभार. आणि आपले साऊंड सिस्टीमवाले काका यांचे सुद्धा आभार. चौकदार काका यांचे सुद्धा आभार. आणि ही जे लावलेले इथं याला काय म्हणता, YouTube चॅनल, त्यांचे सुद्धा आभार. आणि ते मंदिर चालू आहे बांधकाम, बालाजी मंदिर, ज्याला देणगी द्यायची असेल त्यांनी द्यायची. विठोबा Bye.
असेल तर तरी सुद्धा क्षमा आणि मंद बुद्धी समजून जय विठ्ठल जय जय विठ्ठल. खाली बसा. एक मिनिट बघा. धन्यवाद ताई साहेब. खूप सुंदर चिंतन केल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने तुमचे खूप खूप हार्दिक आभार. असो, उद्याची रूपरेषा उद्या सकाळी 5 ते 6 काकडा भजन होईल व तसेच ठीक सकाळी 9 वाजता श्रीमद भागवत कथेच्या पहिल्या सत्राला सुरुवात होईल.